अधिकारी राहिलेले अनंत कळसेजी पण आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडे फक्त एक मुद्दा घेऊन जायचा होता, तो थोडासा विरोधी पक्षनेते पदासंदर्भातला आहे. मला आता लक्षात आलं की मनीषा कांदे यांचं आपलं कनेक्शन तुटलेलं आहे. हरकत नाही, मी कळसेंकडे एक मुद्दा घेतो आणि मग निरंजन डावखरेंकडे जाईन. कळसेजी, याच्यातला एक मुद्दा आहे विधान परिषदेचा, तर ठीक आहे, त्याचा एक वेगळाच संघर्ष असेल, राजकीय संघर्ष. सध्या स्थिती अशी की सत्तांतरानंतर आता हे तिसरं अधिवेशन आहे ज्यामध्ये विरोधी पक्षनेता हे पद देण्यात आलेलं नाही. तांत्रिकदृष्ट्या बघायचं झालं तर विशिष्ट आकडा ज्यांच्याकडे आहेत पक्षाचा त्यांच्याद्वारेच तो विरोधी पक्षनेतेपद दिलं जातं आणि ते आता नाही आकडा तेवढा. मग मुद्दा असा उरतो की आता प्रश्न कायद्याने जायचं का संकेतांनी जायचं? विरोधी पक्षनेता पद हा एक विशेषाधिकार, एक विशेष पद आहे का तो एक संविधानाच्या स्पिरिट्सना पुढे घेऊन जाणारा खरंच तसं लोकशाहीच्या अपेक्षेत असलेलं पद आहे? कळसेची नाही, काय असतं सर, संसदीय लोकशाहीमध्ये जेवढा मुख्यमंत्र्यांना मान तेवढाच विरोधी पक्षनेत्याला सुद्धा मान असतो आणि त्याचा दर्जा असतो. आणि किंबहुना मला असं वाटतं की संसदीय लोकशाही विरोधी पक्षनेत्याशिवाय चालवणं हे संसदीय लोकशाहीच्या संकेत परंपरेच्या विरुद्ध आहे. आणि हाऊस ऑफ लॉर्ड्स, हाऊस ऑफ कॉमन्स यांची जरी उदाहरणं जरी घेतले तरी तिथे विरोधी पक्षनेता म्हणजे हा शॅडो कॅबिनेट म्हणजे शॅडो प्राईम मिनिस्टर असतो, अशी त्याची पोझिशन असते. पण आपल्याकडे दुर्दैवाने असं झालंय आता की विरोधी पक्षनेता बघा, पार्लमेंटचं जरी उदाहरण घेतलं तरी मागच्या 5 वर्षात काँग्रेसला किंवा कुठल्याही पक्षाला एकंदर संख्येच्या 10% जागा नसल्यामुळे तर तिचा कोरम पूर्ण करू शकत नसल्यामुळे कुणीही विरोधी पक्षनेता नव्हतं मागच्या 5 वर्षात. पण आता या अधिवेशनामध्ये किंवा या संसदेमध्ये आपल्याला आपले राहुल गांधी काँग्रेसला जागा बऱ्याच मिळाल्यामुळे की राहुल गांधी हे आता विरोधी पक्षनेता झालेले आहेत. तसंच आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा आता कुठलाही पक्ष, हा काँग्रेस असो, शिवसेना उद्धव ठाकरेंचा पक्ष असो, तर इतर कोणतेही पक्ष हे 10% मताचा जागेचा कोटा हा पूर्ण करू शकत नाही किंवा कोरम तरी पाहिजे विरोधी पक्षनेता असायला. मी कळसेजी तुमचा मुद्दा घेऊन निरंजन डावखरेंकडे जातो. डावखरेंच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांचे पिताश्री स्वर्गवासी डावखरेजी यांनी सुद्धा या जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत, त्यामुळे त्यांना ते घरातूनच बाळकडू आहे राजकारणाचं. निरंजन डावखरेजी, काही गोष्टी या जागा आकडा याच्या पलीकडे असतात, त्या संसदीय परंपरेच्या असतात आणि एकमेकांच्या संबंधांबद्दलच्या सुद्धा असतात. त्या दृष्टीने पाहता आता तिसरं अधिवेशन विरोधी पक्षनेता देण्यात आलेला नाही, तर मग एकीकडे आम्हाला हे हसत खेळत सगळं बघायला मिळतं, फोटो बिटो काढण्यासाठी खांद्यावर हात ठेवले जात आहेत, हसलं वगैरे जात आहे, पण मग हीच खेळीमेळी विरोधी पक्षनेते पदासाठी का नाही दिसून येत? याच्यामध्ये जो निर्णय घ्यायचा असतो तो सर्वोपरी निर्णय घेण्याचा अधिकार हा वरच्या सभागृहामध्ये सभापतींचा आणि खालच्या सभागृहामध्ये अध्यक्षांचा असतो आणि त्यांचा निर्णय हा सार्वभौम असतो. त्याच्यामुळे आपण बघितलं तर सभागृहाची आसन व्यवस्थेमध्ये पण सभापती असतील किंवा अध्यक्ष असतील त्यांचं स्थान हे वरती असतं आणि मग मुख्यमंत्री असतील किंवा इतर सर्व मंत्री, सर्व आमदार ते खाली बसतात. त्याच्यामुळे त्यांनी घेतलेला हा निर्णय हा निश्चितपणे सगळ्यांना मान्य असतो. तांत्रिक गोष्टींच्या आधारावर या गोष्टींचा निर्णय घेतला जातो आणि अध्यक्षांनी किंवा सभापतींनी घेतलेला निर्णय हा सगळ्यांना मान्य. निरंजनजी, आता असं आहे की तुम्ही विधान परिषदेत आहात, मी एक पत्रकार आहे, पण आपल्या दोघांना सुद्धा शब्द वाचून न कळणाऱ्या सगळ्या गोष्टी कळतात. राज्यपाल नियुक्त आमदार, राष्ट्रपती नियुक्त खासदार हे राष्ट्रपती नियुक्त किंवा राज्यपाल नियुक्त असले तरी ते वस्तुतः कुणाद्वारे नियुक्त असतात हे आपल्याला एक ओपन सिक्रेट म्हणून माहिती आहे. आणि मी कोणत्याही पदाची हेळसांड न करता किंवा अधिक्षेप न करता आपल्याला सुद्धा माहिती आहे की याच्या मागची राजकीय गणितं काय आहेत. इथे प्रश्न कोणाला आमदारकी देण्याचा नाही, तो असता तरी एक वेळ राजकारण समजून घेता येईल की कोश्यारींनी शेवटपर्यंत कोणाला आमदारकी दिली नाही, पण इथे विरोधी पक्ष नेता नसल्यामुळे विरोधकांचा जो एकजूट आवाज बघायला मिळतो त्या पदामध्ये तो दिसत नाहीये. हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. याच्यामध्ये खरं तर अध्यक्षांकडे याच्यामध्ये आपल्याला सुस्पष्टता भेटेल, पण मी जसं मगाशी सांगितलं की या सभागृहातल्या काही गोष्टी आहेत ह्या टेक्निकलच ग्राउंड्सवर आपण बघितल्या गेल्या पाहिजेत. कुठलाही आयुध असेल किंवा कुठल्याही विषयाचा चर्चा असेल या संदर्भातलं आम्ही टेक्निकल ग्राउंड्सवरच सभागृहामध्ये कामकाज होत असताना विरोधी पक्षनेता हा निर्णय पण टेक्निकल ग्राउंड्सवर होतो. त्याच्यामध्ये संख्येचं गणित आहे. संख्येचं गणित असताना काँग्रेसचं संख्येचं गणित जास्त आहे का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं गणित जास्त आहे का राष्ट्रवादीचं जास्त आहे, हे त्यांनी निर्णय करून याच्या संदर्भातलं एकमतावर येऊन त्यांनी अध्यक्षांना कळवलं. मला मान्य, मी त्याला मुळी चॅलेंज करत नाही, पण एक आठवण करून देतो. विरोधी पक्षनेतेपदाला कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा मी चुकत नसेल तर यशवंतराव चव्हाण साहेबांनी तो निर्णय घेतला होता. वस्तुतः त्याची काही गरज नव्हती, पण तो दिला गेला
आणि एक असं मानलं गेलं की एक सत्ताधारी मंडळ असेल मंत्रिमंडळ तर दुसरं शॅडो कॅबिनेट असतं विरोधकांचं आणि त्या अर्थानं मुख्यमंत्र्याच्या समोर असतो विरोधी पक्षनेता म्हणून त्याला ते पद देण्यात आलं. असा असमंजसपणा दाखवण्याची जी राजकीय प्रथा परंपरा आपल्याकडे राहिलेली आहे म्हणून मी प्रश्न होता माझ्याकडे आता वेळ कमी आहे. एक मगाशी मनीषा कायंदेंचा प्रश्न राहिला होता. मनीषाजी, जी मैत्री किंवा जी अनौपचारिक संवादाची प्रक्रिया जर का थेट उद्धव ठाकरे आणि फडणवीसांमध्ये तुम्ही आधीची वक्तव्य जर का पाहिलं तर त्या तुलनेत अजून ठाकरेंमध्ये आणि शिंदेमध्ये काही बोलणं झालं नाहीये. इतकी गंभीर विधानं दोघांनी एकमेकांच्या विरोधात केली होती. ते एकमेकांशी अनौपचारिकरित्या बोलू शकतात सगळ्यांसमोर. तर तुम्हाला असं नाही का वाटत की असे चॅनल संवादाचे ओपन राहिले पाहिजेत? मला असं वाटतं की तो जो दुरावा आहे तो इतका टोकाचा झालेला आहे की ज्या पद्धतीचं शिव्या शाप देण्यात आलं आणि अजूनही चालू आहे म्हणजे ते कधीतरी थांबायला पाहिजे. जनतेच्या कोर्टात आम्ही जाऊ, जनतेच्या कोर्टातही जाऊन झालं आणि तिथेही आम्ही जिंकलो. तर इतकं सगळं झाल्यानंतर किंवा माननीय उद्धव ठाकरे यांचा जो स्वभाव आहे म्हणजे ते फडणवीस त्यांना जवळचे वाटतात पण शिंदे नाही. म्हणजे त्यांनी पूर्वीच म्हणजे आणि प्रत्येकाला तुम्ही निघून जा, कोणाला थांबवायचाही प्रयत्न करत नाही. हा जो त्यांचा जो स्वभाव आहे मला असं वाटतं हा कुठेतरी त्याला कारणीभूत आहे. पण मनीषाजी, जसा उद्धव ठाकरेंचा सगळ्यांना दूर लोटण्याचा स्वभाव आपण टीका करताय तसा फडणवीस किंवा भाजपचा सगळ्यांनाच जवळ करायचा जो स्वभाव आहे त्याबद्दल पण काही आक्षेप नाहीये तुम्हाला? कारण ह्याची अडचण तर शिंदेंना होणार जशी अजित पवारांची झाली. नाही बघा, हे जे या सगळ्या ज्या काही बातम्या किंवा वावड्या उठतात आहे की फडणवीस यांना बोलवतायत त्यांना बोलवतायत. आता तसं गेल्या 2.5 वर्षामध्ये किंवा आता या नवीन सरकार झालं तेव्हा सुद्धा नवीन अलायन्सेस काही बीजेपीकडनं कोणाबरोबर झालेले नाहीयेत. बरं, त्याच्यामुळे या म्हणण्यालाही तसं काही फारसा किंवा असा अर्थ निघत नाही. बरं, मी एक शेवटची कमेंट घेण्यासाठी जातो.